आज की नाही आपण मस्त अशी झणझणीत गावरान पद्धतीची शेवग्याची भाजी बनवणार आहोत। नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। इथे बघा मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। ह्या शेंगा आपल्याला कट करून घ्यायचे, जशा तुम्ही छोट्या मोठ्या कट करताना तशाच कट करून घ्यायच्या आहेत आणि थोडीशी साल काढायची, खूप जास्त साल काढायची नाहीये। आता आपण मसाला बनवूयात। इथे बघा 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे। कांदा असा मधून कट केलेला आहे मी आणि कांदा आपल्याला की नाही गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। आता इथं कांदा भाजून घेतलेला आहे मी। भाजलेले शेंगदाणे घेतलेत, भाजलेलं तीळ, भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे, थोडंसं कोथिंबीर, लसूण आणि आल्याचा तुकडा घेतलाय छोटासा आणि छोटा चमचा जिरे घेतलेला आहे मी। आता की नाही आपल्याला हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आता इथे गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे एका पातेल्यामध्ये। मीठ घालायचं आहे थोडंसं आणि बघा इथं ज्या आपण चिरून घेतलेल्या शेंगा होत्या ना शेवग्याच्या, त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि ह्या ज्या शेंगा आहेत ना आपल्याला या पाण्यामध्ये की नाही शिजवून घ्यायच्या आहेत। अर्ध्या कच्च्या शिजवल्या तरीही चालतील, थोड्याशा अर्ध्या कच्च्या शिजवून घेणार आहे मी। आता जे आपण शेंगदाणे, कांदा, खोबरं, तीळ भाजून घेतलेलं होतं ना ते सर्व मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। थोडंसं पाणी घालून आपल्याला याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता लगेच आपण भाजीला फोडणी देऊयात। इथे गॅसवरती कढई ठेवले, तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की थोडीशी मोहरी घातलेली आहे फोडणीला, त्यानंतर थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। तुम्ही फोडणीला जिरे मोहरी घालू शकता, पण मी वाटण करताना जिरं थोडंसं घातलेलं होतं त्यामुळे मी जिरं घातलं नाही आहे फोडणीला। आता जे आपण वाटण बनवलेलं होतं ना ते घालून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। खूप मस्त लागते ही शेवग्याच्या शेंगाची भाजी। एकदा अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवून बघा। तर याला की नाही आता आपण छान असं परतून घेणार आहे, तेलामध्ये मस्त भाजून घ्यायचं आहे। शेवग्याची शेंग जितकी चवीला असते ना चांगली, तितकीच आयुर्वेदिक आहे। तर बघा हे मस्त असं मसाला मी भाजून घेतलेला आहे। आता की नाही यामध्ये आपण काही मसाले घालूयात। गरम मसाला, हळद, धना पावडर, काळा मसाला आणि लाल मिरच पावडर घातलेली आहे। गरजेनुसार तिखट तुम्ही कमी जास्त घालू शकता। याला की नाही आता छान असं परतून घ्यायचं आहे पुन्हा एकदा। तेल सुटेपर्यंत मस्त असा हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता थोडंसं पाणी घालते मी, खूप जास्त एकदम पाणी घालायचं नाही आहे, थोडंसंच पाणी घालायचं आहे। पाणी घालून याला पुन्हा एकदा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा मस्त अशी आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही। आता की नाही यामध्ये की नाही शिजवलेल्या शेंगा घालायच्या आहेत, पाणी पण घालायचं आहे। आपण शेंगा आधी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या। आता ह्या शिजवलेल्या शेंगा आणि त्यातलं पाणी सर्व आपल्याला यामध्ये घालायचं आहे। गरज पडली ना तर वरून तुम्ही पाणी ॲड करू शकता, पण मी काही पाणी घालणार नाही आहे। आता थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे। शेंगा शिजवताना की नाही थोडंसं मीठ घातलेलं होतं मी, त्यामुळे चव बघून मीठ घाला। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक कट करून। आता ही बारीक गॅसवरती भाजी मस्त अशी शिजू द्या। अर्ध्या शेंगा शिजलेल्या आहेत आपल्या। एक 10 ते 15 मिनटामध्ये छान आपली ही भाजी तयार होते। मस्त अशी आपली शेवग्याच्या शेंगाची गावरान पद्धतीची रस्सा भाजी तयार झालेली आहे। एकदा तुम्ही नक्की बनवून बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। तुम्हाला जर शेंगा शिजवून घ्यायच्या नसतील ना आधी, तर तुम्ही डायरेक्ट भाजीमध्ये शेंगा घालू शकता, काही हरकत नाही। फक्त शिजायला थोडासा वेळ जातो म्हणून मी शेंगा आधी शिजवून घेते आणि नंतर त्याची भाजी बनवते। किंवा तुम्ही हीच भाजी कुकरला जरी केली ना खूप छान लागते। अगदी 2 शिट्ट्यांमध्ये की नाही 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये ही भाजी मस्त शिजल्या जाते। तर इथं आपली छान अशी गावरान पद्धतीची शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तयार झालेली आहे। तुम्हीही एकदा नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।